नमस्कार. आजच्या एडिटोरियल ॲनालिसिसमध्ये आपलं स्वागत आहे. एडिटोरियलचं टायटल आहे पहा, द हॉर्नेस्ट नेस्ट इन द फॉरेस्ट अमेंडमेंट बिल. सर्वांना माहिती आहे फॉरेस्ट ॲक्ट 1980 त्याला नुकतंच अमेंडमेंट करण्यात आलेली आहे किंवा त्याला अमेंड करण्यात आलेली आहे. जो नव्याने पास झालेलं जे बिल आहे फॉरेस्ट अमेंडमेंट बिल, व हे बिल पास कशा पद्धतीने झालं ते आपल्याला सर्वांना माहिती आहे. म्हणजे न्यूज ॲनालिस्टच्या व्हिडिओमध्ये आपण त्याबद्दलची चर्चा केली होती की फक्त फक्त हे जो बिल होतं ते फक्त 20 मिनिटामध्ये पास झालेलं आहे. म्हणजे 4 मेंबर्सनी फक्त 5-5 मिनिट अशा पद्धतीने त्यांनी चर्चा केली व आवाजी मतदानाद्वारे हे बिल 20 मिनिटामध्ये पार्लमेंटमधून पास करण्यात आलेलं आहे. ओके, मग पहा, हे जे बिल होतं ना फॉरेस्ट अमेंडमेंट बिल, याला अगदीच जे JPC असते, जॉईंट पार्लमेंटरी कमिटी, याच्याकडून वगैरे देण्यात आलेलं होतं. तरी देखील पहा, याच्याबद्दल 13,000+ सजेशन्स आलेली होती ऑलरेडी. तरी देखील याबद्दल काहीच काळजी वगैरे घेतलं गेलं नाही किंवा जे पार्लमेंटरी कमिटी असते त्यामध्ये पण याला डिस्कस करण्यात आलं नाही. त्यामुळे हे थोडंसं कॉन्ट्रोवर्शियल बिल आपल्याला दिसत आहे. ओके, मग त्यामुळेच मी म्हटलेलं होतं की या बिलला लवकरच सुप्रीम कोर्टामध्ये पण चॅलेंज मिळू शकेल. आता मग याचं सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज मिळण्याची कारणं किंवा हा जो बिल आहे यामागची थोडंसं बॅकग्राऊंड वगैरे चर्चा घेणार आहोत आपण. तर पहा, हे बिल जे आहे, या बिलचं जे प्रेम्बल सांगतं किंवा हे जे बिल आहे त्याला इंट्रोडक्शन कशा पद्धतीने दिलेलं आहे. तर पहा, द बिल कमेन्सेस विथ अ प्रॉमिसिंग प्रेम्बल. म्हणजे पहा, हे जे बिल आहे ना याचं पण एक प्रेम्बल त्यांनी तयार केलं आहे व त्या प्रेम्बलमध्ये यांनी काय म्हटलं आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने की हे नेट झिरो एमिशनला टार्गेट करण्यासाठी, नेट झिरो एमिशन आपण किंवा 2070पर्यंत टार्गेट करत आहोत, अचीव करणार आहोत. ओके, मग त्याला अगदी नेट झिरो एमिशन हे अचीव करण्यासाठी हे बिल आपल्याला खूप मदत करेल असं गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने म्हटलेलं आहे. परंतु खऱ्या अर्थाने हे बिल नेट झिरो एमिशन अचीव करण्यामध्ये मदत करेल का, हा इथं नेमका मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यानंतर आणखीन प्रेम्बलमध्ये यांनी काय म्हटलं आहे की पहा, क्रिएटिंग अ कार्बन सिंक, इन्क्रीजिंग फॉरेस्ट कव्हर अँड इम्प्रूव्हिंग द लाईव्हलीहूड्स ऑफ फॉरेस्ट डिपार्टमेंट कम्युनिटीज. आता या बिलमध्ये खूप यांनी चर्चा केली की जशा पद्धतीने पहा, यांनी काय म्हटलेलं आहे की कार्बन सिंक पण होईल. त्यानंतर इन्क्रीजिंग फॉरेस्ट कव्हर, म्हणजे जे आपलं जे फॉरेस्ट कव्हर आहे किंवा जे फॉरेस्ट एरिया आहे त्याला पण आपण जास्त इन्क्रीज करणार आहोत असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्यानंतर इम्प्रूव्हिंग लाईव्हलीहूड्स ऑफ फॉरेस्ट डिपेंडंट कम्युनिटीज. ओके, जे फॉरेस्टवर डिपेंडंट कम्युनिटीज आहेत त्यांच्या पण लाईव्हलीहूडचा या बिलमध्ये विचार केला गेलेला आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. आता पहा, हे जे टार्गेट आहेत ना ते प्लीज तुम्ही लक्षात ठेवा, कारण डिस्कशन एंडला येता आपण हे जे टार्गेट ठेवलेले आहेत किंवा हे जे प्रेम्बल मांडलेलं आहे या प्रेम्बलवर परत एकदा डिस्कशन करून हे जे मोठा प्रश्न निर्माण झालेला होता त्याबद्दल परत एकदा याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता पहा, याचं जे मेन गाभा वगैरे आहे त्याबद्दल थोडंसं चर्चा करूयात. तर पहा, हे जे बिल मांडण्यात आलेलं आहे यामध्ये 3 एरियामध्ये यांनी कव्हरेज वगैरे याला चांगल्या पद्धतीने दिलेलं आहे किंवा 3 पॉईंट्सवर इथं चर्चेला घेणार आहोत आपण बिल. मग पहा, पहिला जो पॉईंट आहे तो थोडंसं आपल्याला बॅक जावं लागेल की पहा, 1980मध्ये फॉरेस्ट कन्झर्वेशन ॲक्ट आलेला होता. मग 1980 त्यानंतर 1996ला हा जो बिल होता याला सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज करण्यात आलं. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने जजमेंट दिलं होतं पहा की 1996च्या अगोदर, म्हणजे 1996च्या अगोदर भारत स्वतंत्र झाल्यापासून किंवा त्याच्यापूर्वी पण जे कोणते लिगली नोटिफाईड आहेत, ओके, लिगली जे क्षेत्र नोटिफाईड आहे की हे जंगल म्हणून जर नोटिफाईड असेल व एखादी क्षेत्र जंगल म्हणून न नोटिफाईड असेल तरी त्याला आपण काय लिगली जंगल म्हणून तिथं कन्सिडर केलं जाईल असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं. पहा, म्हणजे थोड्याशा वेगळ्या पर्स्पेक्टिव्हने तुम्ही पहा, 1980ला काय म्हटलं यांनी की फॉरेस्ट कन्झर्वेशन करायचं आहे आम्हाला, त्यामुळे यांनी फॉरेस्टची वगैरे डेफिनेशन लिहून दिली 1980ला. व यांनी काय केलं, 1980पर्यंत जे जंगल वगैरे आहेत म्हणजे ज्यांना नोटिफाईड वगैरे केलं नाही किंवा इथून पुढे ज्याला करेल आम्ही त्याला काय फॉरेस्ट म्हणून कन्सिडर केलं जाईल व त्याचं आमच्या अंतर्गत म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अंतर्गत काय कन्झर्वेशन केलं जाईल असं 1980ला सांगण्यात आलं. परंतु इथे काय प्रॉब्लेम झाला की ज्या जंगलांना किंवा ज्या वनक्षेत्राला यांनी काय नोटिफाईड केलं नाही, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने एखादे क्षेत्र आहे, आता पहा हे क्षेत्र आहे, या क्षेत्राला जर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने नोटिफाईड केलं नाही लिगली की हे क्षेत्र जंगल आहे किंवा हे क्षेत्र वनक्षेत्र आहे असं जर त्यांनी केलं नाही ना, तर यामध्ये काय जे प्रायव्हेट कंपनी वगैरे ते येऊन इथं काय अगदी त्यांची मायनिंग वगैरे चालू करतील अशा पद्धतीने तिथं होतं. म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडे सर्व धुरा म्हणजे फॉरेस्ट ॲक्टनुसार सर्व धुरा कोणाकडे होती तर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडे होती. मग याच केसला सुप्रीम कोर्टामध्ये 1996ला चॅलेंज झालं. म्हणजे हे जे कायदा होता याला 1996ला चॅलेंज करण्यात आलं व 1996ला सुप्रीम कोर्टाने म्हटलं की जर तुम्ही एखादी एरिया वनक्षेत्र असेल तर त्याला तुम्ही नोटिफाईड करू अथवा न करू,
ते आम्हाला देणं घेणं नाही, परंतु जर त्यामध्ये वनक्षेत्र जर असेल तर ते काय असेल, डायरेक्टली वनक्षेत्र किंवा ते जंगल म्हणून ओळखलं जाईल. ओके, मग पहा, जंगल म्हणून ओळखलं गेल्यानंतर अगदी तुम्हाला काय गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची परमिशन घ्यावी लागेल. म्हणजे एखादी तिथं कारखाना टाकायचा असेल किंवा अन्य काहीही टाकायचं असेल किंवा एखादी धरण देखील बांधायचं असेल ना, तरी तुम्हाला गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची परमिशन घ्यावी लागेल, असं सुप्रीम कोर्टाने 1996ला म्हणलं. मग तेव्हापासूनच हा खऱ्या अर्थाने वाद निर्माण झाला. यासाठीच मोदी गव्हर्नमेंटने काय केलेलं आहे, 2023 साली हा कायदा वगैरे नव्याने तयार केलेला, की प्रायव्हेट कंपनीची जी व्यक्ती आहेत यांना पण थोडीशी सुगमता वगैरे इथं मिळावी व जे जंगल आहे त्याला कन्झर्वेशन वगैरे करता यावं, याचं हा या बिलचं वगैरे उद्दिष्ट आहे. आता पहा, यामध्ये हे सर्व काही जे बोललो मी हे सर्व पॉझिटिव्ह होतं. म्हणजे तुम्हाला समजलं असेल की गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला हे बिल घेऊन येण्यामागची कारणं काय होती किंवा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला याची नीड का भासत होती. ओके, हे तुम्हाला आय होप समजलेलं असेल. त्यानंतर आता सेकंड पॉईंट काय म्हणतो पहा, द बिल विल excludes some of India's most fragile ecosystems as it removes the need for forest clearance for security related infrastructure up to 100 kilometer of international borders. आता पहा, पहिल्या लाईनमध्ये मी काय सांगितलं किंवा पहिल्या पॉईंटमध्ये काय सांगितलं मी, की गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला नीड कशा पद्धतीने आहे त्यासाठी हे बिल अचानक आलेलं आहे. म्हणजे हा बिल ठेवण्यामागचं कारण वगैरे आपण ते पाहिलं. मग आता दुसरा पॉईंट या बिलमध्ये काय सांगितलेलं आहे किंवा हे जे अमेंडमेंट बिल आहे यामध्ये दुसरा पॉईंट हे म्हणतं आहे आपल्याला, की पहा, जर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला हे जे बॉर्डर आहे आपलं, ओके, थोडंसं मी अशा पद्धतीने एक मिनिट म्हणजे चांगल्या पद्धतीने नकाशा काढण्याचा प्रयत्न करेन. सेकंड पॉईंट आपलं काय म्हणत आहे पहा, एकच मिनिट दमला, हे पहिल्यांदा क्लिअर करतो मी. तर हे अशा पद्धतीने आपला भारत देश आहे. ओके, त्यानंतर पहा, हे थोडंसं आय होप तुम्हाला अगदी समजलं असेल, म्हणजे थोडंसं पतलं वगैरे झालेलं आहे, तर ते तुम्ही समजून घ्या. आता पहा, हे काय आहे, आपलं इंटरनॅशनल बॉर्डर आहे. ओके, आता थोडंसं मी वरचा भाग वगैरे वेगळ्या पद्धतीने दाखवेन. आता पहा, हे इथून जे बॉर्डर वगैरे चालू झालेलं आहे, ओके, हे जो बॉर्डर आहे ना, म्हणजे अगदीच थोडंसं इथला जो भाग आहे तो पण पाण्यात आहे, इथपर्यंतचा भाग जो आहे तो पाण्यात आहे, परंतु अगदी तुम्ही कन्सिडर करू शकता की इथून इथपर्यंतचा जो भाग आहे व याच्या वरचा जो भाग आहे इकडे काय आहे, लँड बॉर्डर आहे. ओके, लँड आहे. आता इकडं लँड जरी असलं तरी इकडे जंगल वगैरे आहेत का, हा जो पार्ट घेतला तुम्ही इकडे जंगल नाही आहेत, परंतु याच्याच पलीकडच्या बाजूला जर गेलो आपण तर पहा, ही इथून म्हणजे इकडून हे अशा पद्धतीने काय आपल्याकडे इथं हिमालय आहे. ओके, ही हिमालय वगैरे आहेत. त्यानंतर इकडे नॉर्थ ईस्ट वगैरे आहे. मग या भागामध्ये काय आहे, अगदी जंगल आहे. ओके, मग सेकंड पॉईंट काय म्हणत आहे पहा ह्या अमेंडमेंट बिलचा, तर असं म्हणत आहेत की 100 किलोमीटर मधील जी रेंज असेल इथं तुम्हाला कोणतीही ॲक्टिव्हिटी करण्यासाठी इथं काय परमिशन देण्यात आलेली आहे. परत म्हणतोय मी की परत सांगण्याचा प्रयत्न करतोय. सेकंड पॉईंट काय म्हणत आहे की हे जे इंटरनॅशनल बॉर्डर आहे ना, ह्या इंटरनॅशनल बॉर्डरवरती कोणतंही काम, ओके, जे की नॅशनल सिक्युरिटीच्या हितासाठी असेल, ओके, तर इथं जंगल म्हणजे कोणतंही काम घेण्यासाठी इथं काय परमिशन वगैरे देण्यात आलेलं आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला. व पहा, हे काम करण्यासाठी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची परमिशन घ्यावी लागेल का मग कुणाला, तर बिलकुल परमिशन घेण्याची गरज नाही, असं इथं बिलमध्ये सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे पहा, हे जे 100 किलोमीटरचं इंटरनॅशनलची हे जे म्हणजे संपूर्णच, परंतु इथे जंगल आहे त्यामुळे इथं पर्टिक्युलरली मी घेतलेलं आहे. तर पहा, या भागामध्ये काम करण्यासाठी 100 किलोमीटरच्या आतमध्ये काम करण्यासाठी तुम्हाला गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची परमिशन घेणं काही गरजेची नाही आहे. त्यामुळे परमिशन घेणं गरजेचं नाही म्हटल्यानंतर पहा, नॉर्थ ईस्टचे जे स्टेट्स आहेत ना, तिथं तुम्ही डायरेक्टली जाऊन काय एखादी प्रोजेक्ट वगैरे तिथं लावू शकता किंवा तिथं डायरेक्टली बॉर्डरला धरून तुम्ही रस्ता वगैरे बांधू शकता. यामध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडिया किंवा एखादी NGT नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलमध्ये पण तुम्ही जरी गेलात तर तिथं तुम्हाला काहीच म्हणजे तिथं चॅलेंजेस करता येणार नाही, असं या कायद्याने सांगितलेलं आहे. आता आय होप तुम्हाला दुसरा पण पॉईंट क्लिअर झालेला असेल. त्यानंतर तिसरा पॉईंट आहे पहा, थर्ड, द बिल इंट्रोड्युसेस एक्झेम्पशन्स फॉर construction projects such as zoos, safari parks and ecotourism facilities. Artificially created green areas and animal enclosure are very different from natural ecosystem which provide a bouquet of ecosystem services that contribute significantly to human well-being. आता पहा, तिसरा पॉईंट काय म्हणत आहे मग, तर थोडंसं एक वेळ क्लिअर करतो याला. तर पहा, संपूर्ण भारतामध्ये जिथं जिथं जंगल वगैरे आहे किंवा जे वनक्षेत्र आहे त्या वनक्षेत्रामध्ये जंगल सफारी केली जाईल किंवा झूचं निर्माण वगैरे करण्यामध्ये पण याला काही चॅलेंजेस वगैरे येणार नाहीत, असं त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे झू होईल, त्यानंतर जंगल सफारी, ओके, किंवा अगदी एखादी नॅशनल पार्क आहे त्या नॅशनल पार्कला अगदीच लोकांसाठी वगैरे हे खुलं करण्यात येईल, असं त्यांनी म्हटलं आहे. म्हणजे जे जंगल आहे ना त्याच जंगलांना काय यांनी करणार आहेत, टुरिझम स्पेसिफिक वगैरे करण्यासाठी यांनी मान्यता दिलेली आहे. ओके, टुरिझम करण्यासाठी यांनी या बिल अंतर्गत तिसऱ्या पॉईंट अंतर्गत यांनी काय दिले, जंगलांना
जंगल सफारी किंवा सॉरी म्हणजे जंगलांना टुरिझम स्पेसिफिक वगैरे करण्यासाठी किंवा त्याचं पण एक म्हणजे हे व्यापार करण्यासाठी पण यांनी इथं काय मान्यता दिली असं तुम्ही डायरेक्टली कन्सिडर करू शकता. कारण पहा, तुम्ही जर जंगलामध्ये जंगल सफारी किंवा झू सफारी वगैरे करण्यासाठी गेला असला तर तुम्हाला फ्रीमध्ये तर ते घुमवणार नाहीत, तुमच्याकडून पैसे तर चार्ज करणारच आहेत. मग इथं काय आहे, हे टुरिझम तर आहे, परंतु टुरिझम कशाच्या बेसिसवर आहे, हे कमर्शियल टुरिझम वगैरे इथं तयार होणार आहे. हा तिसरा पॉईंट आहे. ओके, मग हे झाले पॉझिटिव्ह याचे एस्पेक्ट. ओके, यामधून काय आपल्याला दिसलं की पहा पॉझिटिव्ह ॲस्पेक्ट आहेत. आता पहिल्या ॲस्पेक्टमधून काय सांगितलं की सुप्रीम कोर्टाने जी डिफिनेशन वगैरे केली होती किंवा जे सुप्रीम कोर्टाचं 1996चं जे जजमेंट होतं ते कदाचित ज्युडिशियल ॲक्टिव्हिझम होतं. ओके, ते ज्युडिशियल ॲक्टिव्हिझम होतं, त्या अंतर्गत अगदी हे जो बिल आलेला आहे ते सुप्रीम कोर्टाचं जे जजमेंट होतं त्याला बायपास करण्याचं काम केलं. हा एक पॉझिटिव्ह आला. त्यानंतर दुसरं पॉईंट जे पॉझिटिव्ह पॉईंट आहे पहा की नॅशनल सिक्युरिटीच्या हितामुळे वगैरे आपण काय करत आहोत तर 100 किलोमीटरच्या आत इंटरनॅशनल बॉर्डरच्या 100 किलोमीटरच्या आत तुम्ही जर तुम्हाला रस्ता वगैरे हवा असेल किंवा अन्य कोणतंही कार्य वगैरे करायचं असेल जे की नॅशनल सिक्युरिटी किंवा म्हणजे नॅशनल म्हणजे राष्ट्रीय हितासाठीचे गरजेचं असेल तर तिथं तुम्ही ते काम वगैरे करू शकता. त्यासाठी हे दुसरं पॉईंट होता. त्यानंतर तिसरं पॉईंटमध्ये काय होतं तर कमर्शियल टुरिझमचा वगैरे इथं वापर केला जाईल व टुरिझम जे आहे म्हणजे जंगलामधील जे टुरिझम आहे त्याला अगदी वाव वगैरे देऊन आपण जास्त चांगल्या पद्धतीने तिथं काय करू शकतो तर जंगलांचं वगैरे नॉलेज वगैरे सर्वांसाठी मोफत म्हणजे मुबलक प्रमाणात वगैरे तो ओपन केलं जाईल असं या बिलमधून वगैरे सांगण्यात आलं. परंतु आता हे झाले सर्व पॉझिटिव्ह ॲस्पेक्ट. आता आपल्याला पाहिजे निगेटिव्ह मार्क. ओके, मग आता थोडंसं आपण निगेटिव्ह ॲस्पेक्टवरती चर्चा करूयात. आता पहा इथं पहिलंच जे पॉईंट होता पहिल्या पॉईंटला आपण चॅलेंज करण्याचा थोडासा प्रयत्न करूयात. पहिला पॉईंट काय आहे पहा की 1996च्या जजमेंटला यांनी मोडण्याचा वगैरे प्रयत्न केला. यामध्ये बेसिकली काय होतं की गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची इथं परमिशन होती. मग गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची परमिशन आता इथं मान्य आहे का किंवा जे निगेटिव्ह पॉईंट आहे त्यामध्ये अगदीच जे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची प्रायर परमिशन वगैरे घेण्याची होती ती आता यांनी मुदत वगैरे जी काही होतं ते आता यांनी काय कालावधी वगैरे यांनी रिड्यूस केलेला आहे. त्यानंतर पहा याच बिल अंतर्गत यांनी काय म्हटलं आहे जे पेसा कायदा वगैरे होता पहा म्हणजे एखादी इंडस्ट्रीज वगैरे बसवायची आहे. आता हा पहा हा ट्रायबल एरिया आहे व इथे तुम्हाला इंडस्ट्री बसवायची आहे व हा कायदा आहे हा एरिया आहे पेसा कायद्याअंतर्गत येतो. मग पहा हे फॉरेस्ट कन्झर्वेशन ॲक्टनुसार नवीन बिलनुसार झालं काय प्रॉब्लेम तर हे जे पेसावाल्यांना वगैरे विचारण्यात यायचं पूर्वी की बा तुम्हाला ही जमीन या म्हणजे इंडस्ट्रीसाठी द्यायचं आहे का, जर पेसावाल्यांनी म्हटले की नाही द्यायची आम्हाला तर ती इंडस्ट्री तिथं बसवू शकत नव्हती. परंतु आता झालंय काय पहा हे पेसावाल्यांना वगैरे इथं विचारण्यातच येणार नाही. हा तिथं नेमका मुख्य प्रॉब्लेम इथं तयार झालेला. त्यामुळे पेसावाल्यांची जी म्हणजे पेसाचं जे क्रायटेरिया वगैरे होतं किंवा पेसाचं जे रिझर्वेशन होतं ती इथं आता राहिलं आहे का, मग ती बिलकुल राहिलं नाही. त्यामुळे पेसा कायद्याचं इथं रिलिव्हन्स कमी झालेलं आपल्याला इथं दिसतं. त्यामुळे पहिल्याचं आपण इथं काय चॅलेंज घेतलं व त्याला निगेटिव्ह पॉईंटनुसार वगैरे सांगितलं की पेसाचं इथं रिलिव्हन्स राहणार नाही. त्यानंतर दुसरा पॉईंट होता की नॅशनल सिक्युरिटीचा वगैरे किंवा राष्ट्रीय हिताच्या अंतर्गत यांनी काही पण 100 किलोमीटरच्या आत वगैरे यांनी सर्व काही उपक्रम वगैरे करू शकतील आपल्या इथं सांगण्यात आलं. बरोबर, हे पॉझिटिव्ह होतं. आता तर निगेटिव्ह पहा. आता आपण तो नकाशा आठवा परत एकदा म्हणजे भारताचा अशा पद्धतीने मी नकाशा काढलेला होता व इथं जम्मू काश्मीर वगैरे सांगितलेलं होतं. त्यानंतर इथं हिमालय वगैरे होतं. मग त्याचं बेस्ट उदाहरण जर म्हटलं की पहा रिसेंट इव्हेंट इन जोशीमठ. ओके, उत्तराखंड पण काय आपल्याला नॅशनल बाउंड्रीवरती आहे इंटरनॅशनल बाउंड्रीवरती उत्तराखंड हे राज्य आहे हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. मग पहा जोशीमठच्या लँडस्लाईड प्रॉब्लेमवरून आपल्याला काय सांगता येतं की जोशीमठमध्ये जे डेव्हलपमेंटच्या नावाखाली लँडचा वगैरे दुरुपयोग केला गेला किंवा तिथे अगदीच लँडस्लाईड होण्यामागचं कारण वगैरे जर पाहिलं आपण तर ते डेव्हलपमेंट आहे. ओके, आता अगदीच राष्ट्रीय हितासाठी आपल्याला डेव्हलपमेंट गरजेची आहे किंवा तिथं रस्ता बांधणं गरजेचं आहे. परंतु एवढं पण नाही की आपण तिथं म्हणजे जी फ्रिजाईल भूमी वगैरे आहे किंवा जे जिओग्राफिकल फिनॉमिना आहे त्याला आपण डायरेक्टली बदलू शकतो असं तिथं होऊ शकत नाही. ओके, म्हणजे आपण नेचरच्या विरोधात खिलवाड वगैरे करू शकत नाही. तो तिथं मुख्य पॉईंट आहे व त्याची केस स्टडी आपल्याला डायरेक्टली दिसली की जे जोशीमठचं क्रायसिस आहे त्याच्यापेक्षा आपण दुसरं काही तिथं सांगू शकत नाही. म्हणजे अगदी कुठेही आपण काही म्हणजे करू शकतो परंतु अगदी जे हिमालयन क्षेत्र वगैरे आहे तिथे आपल्याला काही पण म्हणजे देशाचं हित जरी असेल तर तिथं आपल्याला निसर्गाच्या हिताच्या पुढे जाता येणार नाही किंवा त्याच्या पुढे जाणता येणार नाही. यासाठी आपल्याला तिथं सांगता येतं की हे निसर्गाच्या विरोधात होईल जर आपण इंटरनॅशनल बाउंड्रीमध्ये हे 100 किलोमीटरमध्ये अगदी कोणतंही प्रोजेक्ट वगैरे उभारणी करणार असो तर ते आपला राष्ट्रीय हितासाठी वगैरे नसणार आहे. कारण प्रॉब्लेम काय आहे तिथे नॉर्थ ईस्ट स्टेट्स आहेत त्यानंतर हिमालय क्षेत्र तिथं येतं. तो एक मुख्य प्रॉब्लेम इथं दुसऱ्या पॉईंटचा वगैरे आपण तिथं काय सांगितलं निगेटिव्ह पॉईंट तिथं हुडकून आणला. त्यानंतर तिसरं पॉईंट होतं पहा हे कमर्शियल यूज किंवा टुरिझमचा वगैरे इथं वापर केला गेला. आता पहा टुरिझमचा आपल्याला माहिती आहे अगदी टुरिझम आपल्याकडे आजही चांगल्या पद्धतीने वगैरे होतं किंवा
म्हणजे तसं म्हणता येणार नाही, कशा पद्धतीने होतं हे सर्वांना माहिती आहे. म्हणजे पहा, आपण एखाद्या वेळेस जर टुरिझमचा उपयोग वगैरे केला तर तिथं काय प्लास्टिक वगैरे फेकलं जातं किंवा प्लास्टिकचा जास्त वापर वगैरे केला जातो. त्यामुळे पहा, हे जे जंगल होतं हे अशा पद्धतीने जंगल आहे व इथं टायगर वगैरे राहतात. जर आपण कन्सिडर केलं इथं टायगर वगैरे राहतात व तुम्ही यांना सफारीसाठी वगैरे घेऊन गेलात, तशा पद्धतीने गाडीवर वगैरे घेऊन गेलात तर पहा, अगदीच जे टुरिस्ट वगैरे आहेत ते जातील व तिथेच प्लास्टिकचा कचरा वगैरे फेकतील किंवा अगदीच जे टायगर्स वगैरे आहेत त्यांना आवाजाने वगैरे देण्याचा प्रयत्न करतील किंवा नॉईज पोल्युशन वगैरे तिथे करण्याचा इथं प्रॉब्लेम तयार होईल. म्हणजे तिथं पहा, ह्युमन इंटरफेअर्स वगैरे जास्त राहील. ओके, या सर्व समस्यांमुळे काय होतं तयार, मग अगदीच जंगलातील जे प्राणी आहेत त्यांना पण आपण नीट राहू देणार नाही, हा तिथं मुख्य इश्यू वगैरे होईल. मग हे तिसऱ्या पॉईंटला आपण इथं काय निगेटिव्हलिटीचा तिथं टॅकल करण्याचा वगैरे प्रयत्न केला. त्यानंतर आता अगदीच दुसरा पण पॉईंट आहे पहा, इथं जरी या बिलच्या सुरुवातीला यांनी म्हटलेलं आहे की या बिलनुसार जे जंगलामधील जे राहणारे कम्युनिटीज आहेत त्यांना इथं विचारण्यात आलेलं आहे किंवा इथं त्यांच्या लाईव्हलीहूडचा पण प्रश्न वगैरे सॉल्व्ह केलेला आहे, असं त्यांनी जे म्हटलेलं आहे ना, हे पण परिपूर्णरित्या चूक आहे. कारण पहा, या बिलमध्ये असं म्हटलेलं आहे, कुठंच म्हणण्यात आलेलं नाही आहे की जे शेड्यूल ट्राईब्स वगैरे राहतात किंवा जे ट्रॅडिशनल फॉरेस्ट ड्वेलर्स आहेत त्यासाठी पहा कायदा पण आलेला होता 2006चा, याबद्दल काहीच मेन्शन या बिलमध्ये करण्यात आलेलं नाही आहे. त्यामुळे पहा, जे जंगलामध्ये अगदीच जंगलातील जे फूड वगैरे आहेत किंवा ते फ्रूट्स वगैरे आहेत त्यावरती जे आदिवासी कम्युनिटीज वगैरे त्याच्यावरती निर्भर आहेत ना, त्यांच्याबद्दल हे बिल काहीच इथं बोलत नाही किंवा त्याबद्दल हे निशब्द बिल आहे. ओके, त्याबद्दल हे काहीच बोलत नाही. मग पहा, त्यांच्या समस्या हे बिल वगैरे जाणून घेतं का, तर बिलकुल नाही. मग या बिलला डायरेक्टली आपण 1, 2, 3 पॉईंटनुसार जर पाहिलं तर या बिलचं मुख्य उद्देश काय आहे, तर पहा, यामधून पण कमर्शियल यूज आहे, यामधून पण कमर्शियल, यामधून पण कमर्शियल. म्हणजे प्रॉब्लेम काय आहे किंवा सरकारला बेसिकली या बिलला जर तुम्ही फक्त पहिल्या नजरेनं पाहिलात तर डायरेक्टली या नजरेनं जर तुम्ही पाहिलात ना, तर तुम्हाला इथून बेसिकली काय दिसतं तर कमर्शियल यूज. ओके, जे जंगल आहेत ना त्याचा फक्त कमर्शियल यूज किंवा जास्तीत जास्त जंगलांचा वापर कसा करायचा हे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला पाहिजे आज. त्यामुळे हे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने काय ही नवीन हे जे अमेंडमेंट आणलेलं आहे हे त्याचं नेमकं कारण तेच आहे, हे आपल्याला इथं बेसिकली दिसतं. कारण पहा, पहिल्यामध्ये पण कमर्शियल आहे, दुसऱ्यामध्ये पण कमर्शियल आहे, तिसऱ्यामध्ये पण कमर्शियल तिथं यूज दाखवून देत आहे. हा तिथं नेमका मुख्य प्रॉब्लेम आहे व याचा फायदा कोणाला होईल तर सर्व फायदा हे प्रायव्हेट सेक्टरला होईल, न की जे आदिवासी राहतात जंगलांमध्ये त्यांना याचा काहीच फायदा होणार नाही, हे आपल्या इथं बेसिकली दिसून येतं. मग आता परत मी म्हणतो इथं येऊन परत तुम्ही इकडे या. हे जे बिलमध्ये हे सांगण्यात आले होते की नेट झिरो एमिशन होईल. पहा, जंगल तोड झाल्यानंतर नेट झिरो एमिशन होईल का, बिलकुल होणार नाही. कार्बन सिंक होईल का, तर बिलकुल होणार नाही. कारण पहा, जे कार्बन असतं ना ते वापर केलं जातं जंगलामार्फत किंवा जे वनामार्फत कार्बनचा वापर वगैरे केला जातो. परंतु जर जंगलच नष्ट झाली तर कार्बन सिंक घ्या किंवा झिरो एमिशन जर असेल तर त्याला चॅलेंज करण्यामध्ये वगैरे इथं प्रॉब्लेम होईल का, म्हणजे त्याला आपला टॅकल करता येईल का नेट झिरो एमिशनला वगैरे, तर बिलकुल येणार नाही. मग आपला हाच तिथं नेमका मुख्य इश्यू दिसून येत आहे. त्यानंतर इथं म्हटलेलं आहे की इन्क्रीजिंग फॉरेस्ट कव्हर अँड इम्प्रूव्हिंग द लाईव्हलीहूड ऑफ फॉरेस्ट डेव्हलपमेंट फॉरेस्ट डिपेंडंट कम्युनिटीज. ओके, मग पहा, हे दोन्ही इश्यू जरी घेतले ना, इथं फॉरेस्ट कव्हर तर वाढणार नाही कारण तुम्ही जंगल तोड करणार आहात किंवा तिथं टुरिझम स्पेसिफिक वगैरे वाढ करणार आहात. मग पहा, टुरिझमसाठी तुम्हाला काय करावं लागेल, तिथं रस्ता बांधावा लागेल. मग रस्ता बांधल्यानंतर तिथं आपलं जंगल वाढेल का, बिलकुल वाढणार नाही. त्यानंतर अगदीच नॉईज पोल्युशन वगैरे होईल, त्यामुळे त्याचा पण काही परिपूर्णरित्या फायदा वगैरे जंगलांना होणार नाही. मग हे सर्व इश्यू आहेत या फॉरेस्ट अमेंडमेंट बिलमध्ये. मग हे टॅकल त्यांनी करायला हवं होतं, म्हणजे समितीमध्ये त्यांनी याचा विचार करायला होता. परंतु यांनी फक्त पहिल्यांदा जे प्रेम्बल असतं ना त्यामध्ये चांगल्या पद्धतीने यांनी पॉईंट भरभरून दिले पॉझिटिव्ह वगैरे. परंतु जर बिल तुम्ही खऱ्या अर्थाने ॲनालिसिस केला असाल तर इथं खूप निगेटिव्ह आपल्याला दिसून आलेले आहेत पॉईंट. ओके, त्यानंतर पहा, आता आपलं जे बाजूचं राष्ट्र आहे नेपाळमध्ये त्यांचे पण हेच समस्या होत्या. परंतु त्यांनी पहा अगदी योग्य विल्हेवाट वगैरे लावून त्यांनी फक्त 3 दशकामध्ये जे फॉरेस्ट कव्हर होतं ना त्या फॉरेस्ट कव्हरला त्यांनी पहा किती 26% 45% नेण्याचं त्यांनी काम केलेलं आहे. परंतु त्यांची पॉलिसी चांगली पद्धतीची होती. परंतु आपण पहिला प्रेम्बलमध्ये चांगल्या पद्धतीने बोललेलो आहे, परंतु जे बिल आहे ना त्या बिलच्या गाभ्यामध्ये आपण तेवढे पॉईंट वगैरे दिले नाहीत. हा तिथं नेमका इश्यू आपल्याला दिसून आलेला आहे. त्यामुळे आपला कदाचित नेपाळकडून शिकणं गरजेचं आहे, हेच इथं लेखकांनी वगैरे म्हटलेलं आहे. त्यानंतर हे जरी आपल्याला म्हणजे
आपला आता सध्याला चॅलेंज जरी दिसत नसलं, हे बिल आल्यानंतर काय आपल्याला फक्त फायदे आहेत असं जरी तुम्ही म्हणत असाल, तरी पहा पहिलंच आपलं एक क्रायसिस इथं समोर गेलेलो आहोत किंवा आपल्यासमोर एक क्रायसिस आहे. जोशीमठचं रिसेंट क्रायसिस आहे. तरी पण गव्हर्नमेंट ऑफ इंडिया या क्रायसिसपासून काहीच न शिकता डायरेक्टली फॉरेस्टला किंवा जे जंगल आहेत त्यांना तोडण्याचा प्रयत्न जर करत असेल, तर आपल्यापेक्षा कोणी मूर्ख नाही असं इथं लेखकांचं इथं बेसिकली म्हणणं आहे. कारण पहा आपल्याला एक चूक झाली ना, त्या चुकीपासून आपलं शिकणं हे माणसाचं कर्तव्य असतं. परंतु जर माणूस तीच वारंवार चुका करत असेल, तर ते आता मी म्हणणार नाही तो शब्द, परंतु ते तुम्ही डायरेक्टली समजून घ्याल. अशा पद्धतीने हा लेख वगैरे देण्यात आलेला आहे. किंवा हे जे फॉरेस्ट अमेंडमेंट बिल होतं, आता अगदीच याला कुठं सुप्रीम कोर्टामध्ये या बेसिसवर चॅलेंज तर नक्की करण्यात येणार आहे. कारण सुप्रीम कोर्टाने जे 1996ला जे जजमेंट दिलेलं होतं, त्याच्या विरोधात हा डायरेक्टली कायदा गेलेला आहे 2023चा. ओके, मग पहा आता सुप्रीम कोर्ट परिपूर्ण तर हे जे बिल होतं ना, त्याला परिपूर्ण तर निग्लेक्ट करणार नाही. म्हणजे याचे जे 2-3 पॉईंट होते त्याला अगदीच हे टॅकल वगैरे करण्यात येतील असं मला वाटते. मग पाहूयात आता सुप्रीम कोर्टाचं जजमेंट याबद्दल काय येईल. आता आय होप तुम्हाला हे सर्व इश्यू जो होता तो समजलेला असेल चांगल्या पद्धतीने. याबद्दल काही सजेशन, काही शंका असतील तर तुम्ही नक्की मला सांगू शकता. धन्यवाद.